काय करू म्हणले हे कोंबड्या आजे वाशा तू आता एक काम कर ए मांडुळे काय अरे अंडे दिले का तुम्हाला तुला अंडे काढे सवय काय तू कोंबड्या किती घरी चोच मांडुळे चोच मारी कोंबडी चोच मारी बचा माग सर तू एक काम कर बाजारला जा आता उद्या शनिवारी शिरूरच्या बाजारला जा हॅलो शिरूरच्या बाजारला जा आणि अंडी घेऊन ये कोणते आणायचे तिला माहितीये कोणते आणायचे रे मांडुळे हिच्या खाली मला सोडीचे खोकडं जाणार खाली हा खोकडाचं अंडी अजून इज बटका जाऊन बटकाचं खोकड्याचं बटकाचं मिळत गिधाडाचं मिळतं का हा याला अंडा असतं का आता 3 वर्षांना खबरे मांडे पिल्ल होते हा मग पिल्ल सांभाळाय कोण जाईल आपले मामा चांगले सगळे मामा अरे मामा सांभाळायचे नाही चौथी सगळी एक रोज हांच्या नाश्त्यावारी हा वाई नाही मामा जीवला चांगले बरं का अरे गवळीचा काल होता आता मारी यांचा नाम थोडीला माझे बागरी Hare
बाईची सुपारी विचारा, बाई सुपारी विचारा मांडुळे बाई लावू ना बाई मांडुळे काय बाई व छान बाई छान बाई आहे, छान गवळण झाली, छान गवळण बाई चांगली बाई. हा तुमची आम्हाला गवळण पटली. हा बाई तुमच्या एका गाणी पैसे किती? 500. बाई तुम्ही सांगा एका गाण्याला तुम्ही 500 तर मग तुम्ही एका रात्रीचे किती घेता? नाही बया सोड घ्या हातामध्ये. बाई आमच्या गावात जागा बोला बाई कसं आहे एका गाण्याचे 500 रुपये तर एका रात्रीचं म्हणजे जागरण कधीचं असतं बाई? हा मग रात्रीच्या जागरणाचे पैसे किती? जाऊ द्या ते बावट माणूस आमचं चुकलं त्याच्याकडून. जाऊ द्या बाई. हा ती बाई चहा घ्या आधी.
बाई एक अजून एक खंडीला छानशी आरोळी द्या म्हणजे मग तुमची सुपारी देऊन टाकू एक खंडी आहे का नाही आणि पैशाची काळजी करू नका बाई माणूस आहे ना ह्यो माणूस ह्यो मोठ्या माणसाचा मुलगा आहे हा सगळा गाव नवरदेवाला हसू आलो हे आमचं आहे ना दर सण वर्गणी सगळी याच्या का असते उरलेला पैसा आवण्याचा पैसा आवण्याच्या यात्रेचा पैसा जागराचा पैसा जेव्हा सगळे ह्यो मोठ्या माणसाचा मुलगा आहे बाई पैशाची काळजी करायची नाही कार्यक्रम धंदे होऊ द्या ह्यो पंचाचा पोर आहे पंचाचा मोठेपणा सांग पंचाचा आहे ना हा मोठेपणा सांग पंचाचा पोर आहे हा पंचा सरपंचाचा घाबरू नको ये ना बाई इकडे रे ये ना बाई ह्यो लई मोठा माणूस आहे हा हे पपई हा बाई शिपाई हो आता शिपाईची सुद्धा नोकरी भेटत नाही बाई हो काय शिपाई काय शिपाईची नोकरी काय थोडी झाली का तुम्हाला हा? आपलं सांगा आपलं सांगा बाळासाहेब अरे आपलं सांगा हा, बघा ना होय यांना आपण कसं निवडून काढले अहो मॅडम अहो यांना कोणी देत नव्हतं आम्ही दोघं जण होतो म्हणून यांना काढलं निवडून दिलं दादा अरे म्हातारी निवडून म्हण ना मग हा निवडून काढले हा आता काय सांगायचं बाई याच्या का सगळी वर्गणी गोळी यांनी सगळे संडाचं खाल्ले अरे नाही मागच्या वर्षी मी सरपंच होतो संघाचे मंजूर झाले पैसे माझ्याकडे आले ते खाल्ले असेल बाई थोडेफार जेवण तो शहाणा सांडाचं खाल्ले इकडे अरे तू आता सरपंच झाला मी गेल साली सरपंच होतो 25 वर्षीला मी गावचा विकास किती केला केला का नाही आणि काय काय विकास केला मी सांगतो घोषणा द्यायची माझ्या मागे या मोर या इकून राहा तू इकून राहा इथं राहा समोर मी म्हणलं का गावाला पाणी कोणामुळे तुम्ही काय म्हणायचं दादा तुमच्यामुळे तुमच्यामुळे एवढं म्हणायचं ना बरं का हा मग हे सोपंच आहे करू सुरुवात काय आला? घोषणा द्यायला असं का म्हणायचं मी निवडून आलो काय काय केलं गावाचा विकास हा दे घोषणा चला नीट उभा राहा मोर ए, आवाज दे नीट हा गावाला पाणी कोणामुळं तुमच्यामुळं गावाला दवाखाने कोणामुळं दादा तुमच्याचमुळं गावाला गिरण्याची सेवा योजना कोणामुळं दादा तुमच्याचमुळं का नाही गावाला लाईट कोणामुळं तुमच्याचमुळं तुम्हाला बायका कोणामुळं तुम्हाला पोरं कोणामुळं मांडुळे म्हणणं मांडुळे किती मूर्ख आहे काय हा? तुम्हाला पोरं मांडुळे अरे तू म्हणा ना पण अरे माझा आशीर्वाद होता म्हणून झाले का नाही हा, मग आज का म्हणायचं? तुम्हाला देत होतं कोणी बायका नाही, खाऊ नाही. दादा हा? तुमच्याचमुळं जाऊ दे मित्राला भेटे मला तर साऊची पिठे घेतला का तुम्ही चहा घेतला बा. चहा पिले का मांडुळे म्हणता माझ्यामुळं. ए बाई काय नाही. माझी तो काय मला हागवणे बसवायची हो माझी इकडे या. मग एक काम करा हे चांगली खंड व्हायला आणून द्या तुमची सुपारी देऊन टाकू हा, असतं.